सजीव हूँ मैं ही ब्रह्म हूँ। संपूर्ण जगत हूँ, निरंजन हूँ, विकराल काल हूँ। मैं ही एक लघु पल हूँ, मैं ही अमर हूँ। और प्रत्येक मृत्यु में मैं ही मरता भी हूँ। महापर्वत मैं हूँ, सूक्ष्म तृण भी मैं ही हूँ, पृथ्वी मैं हूँ, आकाश भी मैं ही हूँ, बंधन मैं हूँ, मुक्ति मैं हूँ। शुभ सकाळ सर्वांना। आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर मंदिर, डावजे, पुणे येथे। उजव्या बाजूला जो डोंगर दिसत आहे त्या डोंगरावर निळकंठेश्वराचं मंदिर आहे। हा डोंगर समुद्र सपाटीपासून साधारण 3-3.5 हजार फूट उंचीवर आहे। वनसंरक्षक व शिवभक्त गुरुवर्य श्री शंकरराव सरजे उर्फ सरजे मामा यांना हे शिवलिंग सापडले व त्यांनी हे सुंदर मंदिर बांधले आहे। डोंगराच्या पायथ्याला समोरच गुरुवर्य सरजे मामांचे पादुका मंदिर आहे। आपण नीलकंठेश्वर मंदिरच्या पायथ्याशी उभा आहोत। आता आपल्याला ट्रेक करून जायचं। चला तर मग आता ट्रेकिंगला सुरुवात करूया। हर 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 हर। आज आमच्या सोबत ट्रेक करायला आलेली आहे आमची चिमुकली ओवी। सुरुवातीला काही पायऱ्या आहेत। सभोवतालचा परिसर खूपच निसर्गरम्य आहे। समोर आपल्याला दिसत आहे मुठा नदी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा। पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला कच्चा रस्ता लागतो। साधारण 2 किलोमीटरचा ट्रेक आहे। गर्द झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट, आजूबाजूचा सुंदर निसर्ग मनाला एक वेगळाच अनुभव देऊन जातो। आता काही अंतरावर मंदिराचे प्रवेशद्वार दिसू लागले आहे। श्री स्वयंभू निळकंठेश्वराचे मंदिर प्रशस्त आहे। मुख्य आकर्षण आहे ते इथल्या देवी देवतांचे मूर्ती देखावे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा। 15-20 एकरच्या या परिसरात 1000च्या आसपास मूर्ती देखावे आहेत। आपण हे पुढे सर्व बघणारच आहोत। प्रथम आपण दर्शन घेऊया। मंदिराचे हे मुख्य प्रवेशद्वार। पुढे चालत आल्यावर डावीकडे मंदिरात जाण्याचा मार्ग आहे।
या महाद्वारातून आत गेल्यावर आपणास देवी देवतांचे मूर्ती देखावे बघायला मिळतात. आता हा जो दिसत आहे तो गाभाऱ्याबाहेरील सभा मंडप आहे. सर्व भाविक तिथे बसले आहेत. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर स्वयंभू श्री निळकंठेश्वराचे दर्शन घडते व मनाला शांतता आणि प्रसन्नतेचा अनुभव होतो. आता आपण मूर्ती देखावे पाहण्यासाठी जाऊया. दशावतार, इंद्राचा दरबार, सत्यवान सावित्री, समुद्र मंथन, कृष्ण लीला, बकासूर वध, अष्टविनायक, नवनाथ जन्मकथा, ऋषीमुनी, रामायण, महाभारत अशा असंख्य प्रसंगांनी संपूर्ण परिसर सजीव झाल्यासारखे वाटते. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, एका जनार्दन शिव, निवारी कळीकाळाचा भेव. आपल्यावर सदैव शिवशंभूची कृपा राहो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.